अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एस मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जरी आपल्या नशिबात गरिबी आली तरी ते काही आपली चूक नाही, कारण आपण गरीब घरात जन्माला आलो ही आपली चूक नाही. परंतु लक्षात घ्या, त्याच गरिबीत आयुष्यभर न राहणे हे आपल्याच हातात आहे. गरिबी दूर करणे हेही आपल्या हातात आहे. आपली परिस्थिती सुधारणे हेही आपल्याच हातात आहे. जर आपल्याला जे मिळाले नाही हे आपल्या कुटुंबालाही मिळवून देऊ शकतो. म्हणून बाळा, लक्षात घ्या, प्रत्येकाच्या मनगटात बळ आहे. आपलं भविष्य आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून बाळा, देव तुम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे. तुमचे नशीब उजळण्यासाठी आले आहेत. तुम्हाला जीवनाचा काही गुरुमंत्र देण्यासाठी आले आहे. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नशीब कोणाचं कधी बदलेल सांगता येत नाही. भविष्यात काय होईल हेही आपल्याला माहीत नाही, परंतु भविष्यात काय घडवायचं आहे याचा नक्की आज आपण विचार करू शकतो. कारण आज जे वाईट दिवस आपण सहन करतोय ते वाईट जर आपल्याला भविष्यातही सहन करायचे असतील तर आज काहीच करू नका. परंतु आजचे दिवस उद्या बदलायचे असतील तर आयुष्यात नक्की काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. एखादं काम जमत नसेल तर दुसरं काम शोधा, परंतु थांबू नका. माणूस थांबला की माणूस संपतो. तुमच्यावर हसले त्यांना तुम्हाला मोठं होऊन दाखवायचे असेल तर तुमच्या हाती संधी आहे. संधी गमावू नका. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वास असेल तर आपल्या एस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा आपला स्वामी संदेश शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही गरिबीत जन्माला आला आहात, परंतु बाळांनो लक्षात घ्या की गरिबी तुम्ही दूर करू शकता. तुम्ही संकटात आहात, तुम्ही संकटे तोडू शकता. तुम्ही अडचणीत आहात तर अडचणी दूर करू शकता. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवून देतील. आयुष्य देवाच्या उंजळीत देऊन टाका. आयुष्यात जे काही होईल ते चांगलेच होईल. बाळा, लक्षात घ्या, फक्त आपले काम करत राहायचं. बाकी दुर्लक्ष करण्याच्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कोणी तुमच्याबद्दल पाठीमागे काय बोलते, कोण तुम्हाला काय नाव ठेवते यांच्याकडे दुर्लक्ष करा. लक्षात घ्या बाळा, तुमचं उज्ज्वल आयुष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या मनगटात देवाने ताकद दिली आहे. आयुष्यात कधी माणूस विचारांनी म्हातारा होत नसतो. विचार मात्र तरुण असतात. नेहमी विचार उत्साही असले पाहिजे. निराशाजनक विचार करत जाऊ नका. नकारात्मक विचार करत जाऊ नका, कारण नकारात्मक विचार डोक्यात असतील तर सर्व काही नकारात्मकच घडतं. आयुष्यात खूप मोठे होणार आहात. तुम्हालाही भविष्यात अनेक गोड बातमी मिळणार आहेत. मनापासून जीवन बदलण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात, परंतु यासाठी आपल्याला आयुष्यभर घाम गाळावा लागतो. आयुष्यभर मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. तेव्हा एक दिवस आपण बदलेल. आपले कर्म चांगले असले तर कोणती गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही. भविष्यात जे काही तुम्हाला बघा, रोज देवाचे नाम याचा का करायचे, देवाचा कमेंटमध्ये समर्थ टाईप, कारण त्याच्याच कृपा आशीर्वादाने आपल्याला हे मानवी जीवन मिळाले आहे. आणि त्याचं काहीतरी सोनं करा. या जीवनात काहीतरी करा. जर जीवनात काहीच न करता गेलो तर आपल्याला देवसुद्धा माफ करत नाही. जरी तुम्हाला संधी मिळाली नाही तरी संधी शोधा. देव एक संधी देतात. या संधीचं सोनं करा, परंतु कोणाचं वाईट करू नका. तुमचे हे चांगले दिवस खूप जवळ आले आहेत. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत हे नेहमी लक्षात ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.